नमस्कार. 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 मी डॉक्टर राजेंद्र पोळ, येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण विषय वेगळा घेतलेला आहे आणि हा विषय उपायांचा आहे. आपण कुंडली रिडिंग करतो. कुंडलीमध्ये काय योग आहेत त्याचा आपण विचार करतो. पण हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्याचा पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न जो पडतो त्याची उत्तरं म्हणून आता आजपासून चालू होणारा 10 दिवस म्हणजे 10 वर्गाचा क्लास हा चालू होतोय. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही सिक्वेन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिली सिक्वेन्स कशी आहे की शास्त्र शिकत असतेवेळी पंचांगाचा अभ्यास केला जातो. पंचांगाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पत्रिका मांडण्याचा अभ्यास केला जातो. पत्रिका मांडल्यानंतर ग्रहमानाचा अभ्यास केला जातो. त्यानंतरची स्टेप येते कोण म्हणजे युती, प्रतियुती, 2 ग्रह, 3 ग्रह, 4 ग्रह, 5 ग्रह हे एकत्र असल्यानंतर त्याचे परिणाम कसे होतात, काय होतात याचा विचार होतो. मग याच्याही पुढं ज्या वेळेला आपण त्या पत्रिकेचे दोष शोधतो, हे दोष शोधत असतेवेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे दोष तर आपण शोधले. माझ्या ग्रुपवरती आजपर्यंत जवळजवळ 5 वर्ष झाली मी सगळ्या पत्रिकेतले दोष गुण हे ते सगळं सांगायला लागलोय. आज माझ्याकडे ग्रुपवरच्या बऱ्याच लोकांना या गुणदोषाबद्दल समजा लागलंय. ह्या सगळ्या जरी गोष्टी बरोबर असल्या तरी या दोषासाठी कोणत्या पद्धतीचा उपाय करावा ही गोष्ट अजूनही आमच्या म्हणजे विद्यार्थी वर्गाच्या लक्षात आलेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असा काही कुठलाही ज्योतिषी असा ग्रुप नाही आहे किंवा त्यांनी गुरु कोण नाही आहे की तो मनुष्य एक पत्रिका मांडून त्याच्यावर त्याचं रिडिंग करून त्याच्यावरती जे उपाय आहेत ते सांगितले जातात. आता इथं गंमत कशी आहे, सर्वसाधारण पितर दोष असा सांगितला जातो. मग पितर दोषामध्ये काय भाग येतात? 99.9 ज्योतिषी नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्धकने करायला सांगतात. मग हे योग्य आहे का? हे योग्य नाहीये. कारण जे काही पितर दोष आहेत ह्या पितर दोषांना प्रत्येक वेळेला वेगवेगळे उपाय आहेत आणि कोणत्या उपाय म्हणजे आजाराला कोणता उपाय करावा, कोणता दोष आहे, कसा दोष आलेला आहे याचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग हे उपाय केले जातात. आता ही गोष्ट इथं उपायापर्यंतची आली, ठीक आहे. आता याच्या पुढचा जर आम्ही विचार करायला गेला तर या ठिकाणी दोष कोणते येतात, दोष कशामुळे येतात या गोष्टीचा खूप महत्त्वाचा विचार आहे आणि तो विचार प्रथम झाला पाहिजे आणि तो विचार झाल्याशिवाय आपण उपायाकडे जाऊ शकत नाही. म्हणजे दोष येतात कसे, आपल्या म्हणजे जातकाच्या पत्रिकेमध्ये येणारे जे दोष आहेत ते घराण्यातून येणारे दोष, घराण्यामध्ये आलेले दोष हे कशा पद्धतीने येतात आणि यासाठी कोणता उपाय आहे. ठीक आहे, उपाय आपण नंतर होऊया, पण दोष कसा येतोय आणि आलाय याचा विचार करणं इथं खूप महत्वाचं आहे. कारण जर का तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही की हा म्हणजे दोष आलाय आणि तो कशा पद्धतीने आलाय तर तुम्ही याला पुढच्या गोष्टी समजणार नाही. एक व्यक्ती आहे, उदाहरण घ्यायसाठी आपण घेऊया. एक व्यक्ती आहे,
सर्वसामान्य व्यक्ती आहे, गरीब घरची व्यक्ती आहे, ती स्वकष्टावरती की नाही मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर तिनं अमाप पैसा मिळवला, तिच्या आयुष्यामध्ये की नाही ती सुखासमाधान राहिली, तिच्या नशिबाप्रमाणे तो की नाही राहिला आणि त्यानंतर तो मरून गेला. त्याच्यापूर्वीही की नाही तिची की नाही त्याचा वंश आहेच, म्हणजे त्याचे वडील आहेत, आजोबा आहेत, त्याचं घराणं आहे. मग हा मनुष्य मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रथम असलेला जो सर्वसामान्य असलेला की नाही मनुष्य, त्याच्याकडे पैसे आल्यानंतर काय काय परिणाम होतात याचा पहिल्यांदा आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे. का लागणार आहे? तर दोष कशा पद्धतीनं येतात, दोष काही असे टपकत नाहीत. आलाय आणि तुमच्याकडे तुम्हाला तो लागू झालाय असं कधीही होत नाही. त्या घराण्यामध्ये तो दोष आलाय आणि तो त्या दोष लागू झाला म्हणून तुम्ही सांगितला, म्हणजे निर्वंश सांगितला, ब्रह्मचारी सांगितला, त्यानंतर पितरदोष सांगितला, मग देव पितरदोष सांगितला, प्रेत दोष सांगितला किंवा देवाचा दोष सांगितला. मग या गोष्टी का आल्या आणि का आल्या आणि त्या गोष्टी का आल्यानंतर त्याचा परिणाम कसा झाला. मग आता आपल्याला की नाही आपण म्हणतोय पितर दोष हा की नाही तुम्ही पितर बाधा आल्यामुळे होतोय, अपघाती मृत्यू झाल्यामुळे येतोय, काही क्रूर मृत्यू झाल्यामुळे होतोय, खून, अपघात, आयुष्यामध्ये की नाही त्याच्या प्रेताची हिंसाळ झाली, त्याची जिवंतपणे तिची हिंसाळ झाली, निपुत्रिक मेला, ब्रह्मचारी मेला, या पद्धतीने त्याची की नाही दोष येतात. हे घराण्यातले दोष आले, बरोबर आहे. पितर दोष हा एक भाग ह्या पद्धतीने आला. मग मी उदाहरण कुठलं घेतलंय, एक सर्वसामान्य मुलगा आहे, तो त्याच्या कर्तृत्वावरती मोठा झाला आणि नंतर त्याची मुलं म्हणजे नातू यांच्या मी पत्रिका बघितल्यानंतर आमच्या लक्षात असं येते की तुझ्या घराण्यामध्ये दोष आले. मग तुझ्या घराण्यामध्ये दोष आहेत तर ते नाही कोणते दोष आहेत? मग आपण म्हणतोय पितर दोष आहे, जागेचे दोष आहेत, देवस्थानचे दोष आहेत, देवाचे दोष आहेत. पण हे देखील कसे आले? कारण आता नातवांची मी पत्रिका बघायला लावलोय आणि त्याच्या आजोबांना शून्यातनं विश्व निर्माण केलंय. मग त्याला हे दोष नव्हते का? मग त्याला दोष नव्हते तर मग तिची प्रगती झाली कशी? हे सगळे जे नाही सर्वसामान्य जातकाला आणि ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे खोड काढतात, जे प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्यासाठी हा विषय आहे. जर का ज्योतिषशास्त्रामध्ये जर एक सरळ जर विचार करायला गेला तर हे दोष आले असं आपण म्हणतो, पण असं करून चालणार नाहीये. तर तो दोष निर्माण का झाला, कधी झाला, याचा विचार करणं इथं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याचं मूळ सापडणार आहे आणि जर तुम्हाला त्याचं मूळ सापडलं तरच तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता. अदरवाईज तुम्ही उपचार करून त्याच्यात रिझल्ट तुम्हाला येणार नाहीत. ही पहिली गोष्ट. पितर दोष हे घराण्यातल्या दोषाप्रमाणे येतात. पितर दोष हे घराण्याच्या दोषाप्रमाणे येतात आणि ह्या पितर दोषामुळं इतक्या फार मोठ्या पद्धतीनं नुकसान होतं असं होत नाही. पितर दोषांचं नुकसान हे ठराविक ठिकाणी दिसतं आपल्याला, म्हणजे संतती होणं, प्रगती होणं, त्याचं वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान लाभणं, वर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसेल, त्या गोष्टीमध्ये पितर दोषाचा संबंध दिसेल. पण आज आपल्याला दिसतंय त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. त्याचे तो वरती चढलाय, त्याचा धंदा पाणी सगळं चालू आहे, आणखी अचानकच त्याचा धंद्याला म्हणजे तो त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला आणि तो रस्त्यावरती आला आहे.
या गोष्टीसाठी मात्र की नाही वेगळी कारणं असतात. आणि आज ज्योतिषाकडे येणारा जो जातक आहे, तो जातक पितर दोषासाठी की नाही साठी कमी, पण इतर दोषासाठी की नाही जास्त बदलून येतोय. लग्न होत नाही, लग्नामध्ये प्रॉब्लेम आहे, वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, संतती होत नाही, यासाठी तुम्हाला पितर दोषाचा की नाही आधार घेतला आम्ही. ओके. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती असं म्हणते की माझी प्रगती होत नाहीये, मी रिव्हर्स आलोय, माझ्या जीवनाला टर्निंग पॉईंट मिळाला आहे आणि हा टर्निंग पॉईंट कधी कसा मिळाला आहे, नको तो मिळून कधी मी लॉसमध्ये चाललोय. मग ही गोष्ट कधी का होते, तर याची कारणं आपल्याला त्याच्या पत्रिकेमध्ये वेगळ्या पद्धतीनं बघावी लागतात. आणि ते कारण म्हणजे जमीन. एकमेव जमीन हे असं कारण आहे की त्या घराण्यामध्ये दोष निर्माण होतात आणि हे निर्माण झालेले दोष उपायानं काढता येतात. आता ह्या ठिकाणी एक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, आणि तो म्हणजे पितर दोष. आम्ही जर जमिनीतनं दोष आला आणि आम्ही जर त्याच्यासाठी पितर दोषासाठी उपाय केला, तर जमिनीतला दोष जात नाही आणि त्या व्यक्तीचं काम होत नाही. त्यासाठी आपल्याला काय बघितलं पाहिजे, पहिल्यांदा बघितलं पाहिजे तो त्याच्या पत्रिकेमध्ये जमिनीतनं दोष कसा आला. कारण देव कोणत्याही पद्धतीनं, देव म्हणजे त्याचा कुलदेव, कुलदेवी, अधिक देवता, मग गणपती, हे सगळे त्याच्या देवघरामध्ये देव, तो मानत असलेला गुरु, यांनी कधी त्याचं वाईट करत नाहीत. समजा एखाद्याकडे माणसाच्या घरामध्ये कुलदेवी नाही, कुलदेव नाही, अधिक देवता नाही, तरी सुद्धा असं म्हणजे त्याच्यावरती दोष निर्माण होत नाही. काय होत नाही? दोष निर्माण होत नाही. जर ह्या कुलदेवता, कुलदेवी हे नसतील तर काय होतंय, त्याला प्रोटेक्शन मिळत नाही. त्याला प्रोटेक्शन न मिळाल्या कारणानं त्याच्यावरती येणारी जी इतर बाधा आहे, या बाधेचा प्रभाव इथं होतो. मग हा बाधा कोणती आली, तर ही बाधा जमिनीत येणाऱ्या बाधेचा प्रभाव इथं होतो. इथं पितर बाधेतनं येणारा प्रभाव होत नाही. मी 2 भाग केलेत, एक जमिनीतनं येणारी बाधा आणि एक पितर बाधा. पितर बाधेतनं होणारे प्रकार, त्याची कारणं ही वेगळी आली. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बाधित जागा आलेली आहे, घर आलेलं आहे, प्लॉट आलेला आहे, कारखाना आलेला, काही कसंही एखादा म्हणजे मोठी जागा आलेली आहे, तर नारायण नागबली किंवा पितर शांतिकनी करून त्याचा काडी एवढा उपयोग होत नाही. कारण हे दोष निर्माण होतात, हे दोष कशातनं तयार होतात? जागेतनं होतात. आणि जागेतनं म्हणजे होतात म्हणजे कशातनं होतात? हे शुद्र जीवापासून होतात, म्हणजे भूताकेतापासून होतात, प्रेत दोष होतात. याचा आणि पितर दोषाचा काडी एवढा संबंध नाही. त्यामुळं आपल्याला हे 2 भाग करावे लागतील आणि 2 भाग केल्यानंतर आपल्याला त्याचा पुढची स्टेप आपल्याला गाठावी लागेल. आणि ती म्हणजे कोणती? नक्की काय झालंय. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक कुंडलीला तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगत जाईल. कोणतीही कुंडली आली तर आपल्याला त्याच्यामध्ये एक दिसतंय की पितर बाधा आहे, हे दिसतंय. पण पितर बाधेमुळेच हा त्रास व्हायला लागलाय का त्याच्याकडे आलेल्या त्याच्या जमिनीमधनं आलेला दोष जो आहे त्याच्यामुळे त्याला त्रास व्हायला लागलाय. ह्या गोष्टीचं पहिल्यांदा काय झालं पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. तुम्हाला तिथं समजलं पाहिजे की नंतर मग तुम्ही उपाय कशावरती करायचा हे तुम्ही ठरवा. आपण स्टेप बाय स्टेप
ह्या गोष्टीचा विचार करू. तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की ज्या पद्धतीनं दोष येतात त्याचं मी क्लिअरिफिकेशन दिलं. आता पुढं आपण त्याचा